नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण आलो आहोत नवी मुंबई येथील नेरूळ येथे वसलेले वंडर पार्कमध्ये. तत्पूर्वी मित्रांनो, आजच्या या नाताळच्या शुभदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, नवी मुंबई येथील नेरूळमध्ये अतिशय विस्तीर्ण परिसरात असं वसलेलं असं हे वंडर पार्क. पूर्वी सिडकोने वसवलेलं हे उद्यान आता नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलं आहे. तुम्ही या उद्यानात प्रवेश कराल तेव्हा दिसून येईल या उद्यानाची भव्यता, नीटनेटकेपणा आणि स्थापत्य कलेचा अत्यंत सुंदर असा नमुना. विविध सेल्फी पॉईंट, विविध उद्याने आणि कारंजे यांनी परिपूर्ण असा हा परिसर आहे. पुस्तकाची महती सांगणारा हा देखावा. समोरच भव्य असं ऑडिटोरियम आणि कारंज्यासाठी बनवलेला सुंदर असा हा तलाव. आम्ही दिवसा गेल्यामुळे सध्या कारंजे बंद होते. अंधार सुरू झाला की हे कारंजे सुरू केले जातात. पण या तलावाशेजारी हे कृत्रिमरित्या बनवलेले तलाव आहे आणि त्या तलावाच्या शेजारी बसण्यासाठी सुंदर अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मावळतीला जाणारा सूर्य आणि त्याच्या समवेत आम्ही केलेली ही वंडर पार्कची सुंदर अशी सफर. मित्रांनो, फिरण्यासाठी सुंदर असं हे ठिकाण आहे. लहान मुलांसाठी 40 रुपये आणि मोठ्या माणसांसाठी 50 रुपयाचं तिकीट येते आकारण्यात येतं. आतमध्ये फिरण्यासाठी, खाण्यासाठी सगळी व्यवस्था आहे. अतिशय सुंदर साफसुथरं असं हे ठिकाण आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सुंदर असं नियोजन केलेलं आहे. तुम्हाला कुठे कचरा, घाण कुठेही दिसणार नाहीत. लहान मुलांना फिरण्यासाठी गार्डन, फोटो काढण्यासाठी विविध ठिकाणं, विविध फळांच्या आकाराचे बनवलेले हे सेल्फी पॉईंट आहेत, फोटो काढण्याचे ठिकाण आहेत. विविध वृक्ष आणि छोटी छोटी झाडं यांच्यामार्फत सजवलेलं असं हे सुंदर उद्यान. आज नाताळनिमित्त सुट्टी होती, त्यामुळे पर्यटकांची खूप गर्दी होती. मित्रांनो, येथे विविध प्रकारची झाडं असल्यामुळे पक्ष्यांचा मुक्त असा संचार दिसून येतो येथे. समोरूनच जाणारी ही मिनी ट्रेन, छोटीशी बालगोपाळांसाठी बनवलेली ही सुंदर अशी ही रेल्वे.
निरभ्र आकाश आणि त्याखाली वसलेले हे अतिशय सेवा सुविधांनी नटलेलं असं हे उद्यान. तुम्हाला येथे फोटो काढण्याचा मोह आवरणार नाही असं हे ठिकाण आहे. पर्यटक फोटो सेशनचा आनंद लुटताना विविध प्रकारचे वृक्ष, छोटे मोठे विविध प्रकारचे सुंदर असे वृक्ष येथे आहेत. बाजूलाच बनवलेला सुंदर असा हा कारंजा. दोन हाताच्या मध्ये टेनिस बॉल आहे आणि त्याभोवती कारंजाची सुंदर अशी केलेली सजावट. दोन हात पृथ्वीला अगदी कवेत घेतात की काय असा भास होतो या शिल्पकृतीकडे पाहून. बच्चे कंपनीसाठी खास मजा करण्यासाठी सुंदर असं ठिकाण आहे. खेळण्यासाठी, खाण्यासाठी, फिरण्यासाठी एक सुंदर असं हे ठिकाण. अगदी नैसर्गिक अधिवासात असल्यासारखे येथे पक्षीही मुक्तपणे विहार करत असतात. आधुनिकता, निसर्ग आणि पौराणिक अशा सगळ्या गोष्टींचा सुंदर असा मेळ या उद्यान पाहिल्यावरती तुम्हाला लक्षात येईल. बाजूलाच वसलेलं हे शहर, नवी मुंबई शहर, टेकडीवरील वसलेली ही विविध घरं आणि या उद्यानातील विविध असे वृक्ष यांच्या सहवासाने आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतं. अशा प्रकारे आपण पाहू शकता एक कारंजासाठी बनवलेलं हे एक परिसर. त्याच्या आजूबाजूला बनवलेला सुंदर असा हा परिसर. गाड्यांच्या पार्किंगसाठी उत्तम अशी सोय केलेली आहे, जेणेकरून पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुंदर असं नियोजन आहे. सुंदर असा बनवलेला हा पूल आहे. आधुनिकता आणि निसर्ग यांचा सुंदर असा मेळ. या उद्यानात असलेलं हे सुंदर असं तलाव. नैसर्गिक असलेलं हे तलाव, त्यात मुक्तपणे संचार करणारे हे बदकं. त्याच्या पलीकडे दिसणारं आकाश पाळणं. सुंदर असं हे तलाव. तलावाचं पाणीही स्वच्छ अगदी आहे. अगदी साफसफाई चांगल्या प्रकारे करत असल्यामुळे पाणीही स्वच्छ आहे. ठिकठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात करून ठेवण्यात आले आहेत. लोकांना संभावणाऱ्या धोक्यापासून टाळण्यासाठी ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करून ठेवण्यात आले आहे, जेणेकरून लोकांना मार्गदर्शन करतील. येथील वृक्ष आणि त्यांच्या खाली असलेली छाया यांच्या छायेत बसून
तसेच भटकंतीचा आनंद घेण्यासाठी सुंदर असं हे ठिकाण. आज मुलांना सुट्टी असल्यामुळे मीही आमच्या कुटुंबियांसमवेत या उद्यानाची सफर करण्याचा आनंद घेतला. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी विविध यंत्र आहेत, आपण पाहू शकता. विविध राईड्स आहेत. एक राईड्स पाहू शकता आपण. कठीण अशी राईड्स आहेत. विविध राईड्सने परिपूर्ण असे हे ठिकाण. एक किड्याच्या आकाराची ही बनवलेली ट्रेन, त्यात छोटे आणि मोठे लोक बसून विहार करण्यात सुरुवात केली आहे त्यांनी. सुरवंटाच्या आकाराची ही काहीशी मजेदार अशी राईड्स ट्रेनच्या स्वरूपात. अतिशय नागमोडी वळणं घेत जाणारी ही सुरवंटाच्या आकाराची ट्रेन. गगनाला भिडणारा आकाश पाळणा. छोट्या मुलांसाठी विविध प्रकारचे परिपूर्ण असे हे राईड्स आहेत. अतिशय सुरक्षित अशा खेळण्याचे ठिकाण आहे लहान मुलांसाठी. तसेच मोठ्या माणसांसाठी विश्रांतीसाठी ही ठिकठिकाणी व्यवस्था करून ठेवण्यात आलेली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी एक सुंदर असं हे एक मॉडेल ठेवलेलं आहे. आणि आपण पाहू शकता अगदी आकाशात घिरट्या घालणारं हे पाळणं. अगदी खालून वरती जाणारं गोलाकार फिरणारे असे हे झुले आहेत. अगदी तळापासून तर वरपर्यंत पर्यंत जाणारे हे झुले आहेत. बाजूलाच असलेला आकाश पाळणा. तसेच विविध बालगोपाळांसाठी हे खेळण्याचे साहित्य ठेवलेले आहे.
आम्ही ही छोट्या मुलांसाठी ट्रेनमध्ये बसवण्यासाठी लाईन लावली होती, पण एवढी मोठी लाईन होती की ते सुरक्षारक्षक सांगत होते की जवळजवळ 2 तास तरी तुम्हाला ट्रेनची राईड्स करणे संभव नाही. म्हणून आम्ही ती राईड्स कॅन्सल केली आणि भटकंतीचा ध्यास घेतला, सुरुवात केली. ताजमहालाची ही सुंदर अशी प्रतिकृती, प्रेमाचं प्रतीक असलेला हा ताजमहाल, त्याची सुंदर अशी प्रतिकृती येथे उभारण्यात आलेली आहे. मित्रांनो, जर तुम्ही नवी मुंबई परिसरात आलात, नेरूळला आलात, तर या वंडर पार्कचा नक्की आस्वाद घ्या. तुम्ही येथे भेट द्या. अगदी तुमचं मन हे खुश होऊन जाईल हा परिसर पाहून. अतिशय सुंदर नेटनेटका असा परिसर, लहान मुलांसाठी, विशेषतः लहान मुलं आणि वृद्धांसाठी सुंदर असा फिरण्यासाठी परिसर आहे. सुंदर अशा परिसरात भटकंती करून तुम्ही अगदी मन प्रसन्न करू शकता या परिसराचा आस्वाद घेत. आणि आपण पाहू शकता एक कठीण अशी ही राईड्स. विविध राईड्सनी परिपूर्ण असा हा परिसर आहे. खास छोट्या मित्रांसाठी ही मिनी ट्रेनचं आगमन होतंय, आपण पाहू शकता. मित्रांनो, तुमच्या लहान मुलांना आणि आजूबाजूच्या लोकांना नक्की हा व्हिडिओ दाखवा. अगदी शेवटीपर्यंत पहा तुम्ही, जेणेकरून ज्यांना या वंडर पार्कला भेट देणे शक्य नाही ते अगदी घरी बसून मनमुरादपणे या वंडर पार्कचा आस्वाद घेऊ शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हीही एन्जॉय करा हा व्हिडिओ, जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना दाखवता येईल. जर तुम्हाला भेट देणे शक्य नाही तर हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही वंडर पार्कला अगदी नक्की पोचू शकता. अतिशय सुंदररित्या विद्युत रोषणाई केलेली हा परिसर आहे. अगदी जमिनीतही विद्युत रोषणाई केलेली आहे. आणि येथेच समाप्त होते आपली ही सफर. ही आहेत आमच्या कुटुंबातील मित्रमंडळी. धन्यवाद.